महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय कपिल पाटील साहेब, शिक्षक मतदारसंघाचे दुसरे आमदार विक्रमजी काळे साहेब, कोकणचे सुपुत्र आणि चिपळूणचे आमदार शेखरजी निकम साहेब, चंदगड मतदारसंघाचे आमदार आदरणीय राजेश पाटील साहेब, आमच्या विभागाचे सचिव रणजित सिंहजी देवल, आयुक्त आदरणीय सुरजजी मांढरे साहेब, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, इथं उपस्थित असलेले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आदरणीय पटेल साहेब आणि मिलिंदजी वेर्लेकर आणि उपस्थित सर्व मान्यवर, खरं तर मुख्यमंत्री कसे असावे याचं उत्कृष्ट उदाहरण हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या नातवावर जेवढं जे प्रेम करतात तेवढं प्रेम महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलावर करतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून शाळांच्या संदर्भातला कुठलाही निर्णय असून दे, 1 मिनिट ते लावत नाही तो मंजूर करत असताना. एकदा मी त्यांना सहजपणे म्हटलं की साहेब, आपण दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना युनिफॉर्म देतो, आपण त्या ठिकाणी शेड्यूल कास्टच्या मुलांना युनिफॉर्म देतो, पण त्याच्या शेजारी बसलेला मुलगा हिरमुसला होतो, त्याला कळत नाही की मला युनिफॉर्म का मिळत नाही. साहेबांनी 1 मिनिटात सांगितलं की सर्वच्या सर्व मुलांना युनिफॉर्म द्या. अनेक वेळेला मी असं बघितलेलं आहे की आता वेर्लेकर साहेबसुद्धा कोकणातले, ते सांगू शकतील की अनेक मुलं अनवाणी पायाने शाळेमध्ये जात असतात, एक सवय म्हणून जात असतात किंवा पालकांना परवडत सुद्धा नसतं. ज्यावेळेला आम्ही युनिफॉर्मचा निर्णय घेतला त्यावेळेला मी ह्याच्याबद्दल सुद्धा बोललो, तर साहेब म्हणाले की ताबडतोब आम्ही त्यांना शूज आणि सॉक्स देऊया. आज आमच्या गव्हर्नमेंट स्कूलमधल्या प्रत्येक मुलाला शूज आणि सॉक्स मिळतात. आम्ही एक असा विचार केला की खूप मोठी आमचे नेटवर्क आहे, जवळजवळ 75,000 आमच्या शाळा आहेत, आणि मग जिल्हा परिषदांना ते शाळा मेंटेन करताना खूप कठीण होतात. आणि मग याची एवढी मोठी दुरुस्ती करायची असेल तर एकाला दुरुस्ती शक्य होत नाही. मग आम्ही असं ठरवलं की शाळा दुरुस्त करायची असलं तर शाळा दत्तक घेतल्या पाहिजेत. मग आम्ही पहिलं टार्गेट असं ठेवलं की केंद्रामध्ये आमची एक तरी शाळा असते, ज्याला आम्ही केंद्र शाळा म्हणतो. एक तरी शाळा अशी सर्वोत्कृष्ट असावी की त्याच्यामध्ये जगातली सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजी असावी, मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण त्या ठिकाणी मिळू शकेल, सर्वोत्कृष्ट खेळ तिथं करू शकेल. आणि मग त्याच्यासाठी आम्ही एक योजना करायची ठरवली, दत्तक शाळा योजना. आणि आपल्याला सांगितलं तर पटणार नाही, आमचं टार्गेट होतं 4,800 शाळांचं. जसं आता वर्ल्ड रेकॉर्ड केलं तसं साहेबांनी एक रेकॉर्ड केलं, एकाच उद्योगपतीशी बोलले आणि 5,000 शाळा एकाच उद्योगपतीने दत्तक घ्यायचं कबूल केलं. मुलांसाठी काय करायचं, लोकांसाठी काय करायचं हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आमचे मुख्यमंत्री कसे काम करतात ते बघायला पाहिजे. रात्री 2-2 वाजेपर्यंत ते काम करत असतात. म्हणून हे अभियान करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्याचा समावेश केलेला होता. त्याच्यामध्ये मुलांनी त्या ठिकाणी असलेल्या किचन गार्डन असतील, ज्याच्यामधून मुलं आपलं मिड डे मील घेतात, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट असून दे, ते लावायचं असून दे, आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा कसा मान ठेवायचा याचा संस्कार असून दे, उत्कृष्ट टेक्नॉलॉजी कशी वापरायची याच्या संदर्भातलं अभियान असून दे, किंवा शाळामध्ये तुम्ही जर बघितलं तर मुलांनी स्वतः पेंटिंग केलेलं आहे. तुम्ही त्या शाळा जाऊन बघा. मलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की अगदी कोपऱ्यातल्या डोंगरावरच्या शाळामध्ये सुद्धा मुलांनी चमत्कार घडवला आहे, त्यांच्या शिक्षकांनी चमत्कार घडवला. आणि ही ताकद महाराष्ट्राची ताकद आहे. आपले राज्यपाल महोदय स्वतः या अभियानामध्ये सहभागी झालेले होते. त्यांना सुद्धा शिक्षणाची खूप आवड आहे आणि ते सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत असतात. खरं तर आजसुद्धा ते या ठिकाणी येणार होते, परंतु त्यांचा कार्यक्रम असा असतो की तो ठरलेल्या वेळेलाच व्हायला लागतो. आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांच्या भोवती एवढी लोकांची गर्दी असते की आम्ही 1 वाजता बोलवलं होतं, परंतु 3 वाजेपर्यंत लोक काय त्यांना सोडायला तयार नव्हती. तरी पण लोकांना बाजूला ठेवून ते या ठिकाणी आले. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे की हे सगळं करत असताना त्यांनी आम्हाला विशेष प्रोत्साहन दिलं. मुलांना जेवणामध्ये अंड्यांचा समावेश केला, जेणेकरून मुलांना अधिक, जी मुलं व्हेजिटेरियन असतील त्यांना केळी देण्याची व्यवस्था केली. आणि कुठेही त्याने आम्हाला कमी केलेलं नाही. पण एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी जो घेतला
जो आपल्याला पुढच्या काळामध्ये खूप दिशादर्शक ठरणार आहे. आपले पंतप्रधान महोदयांची एक फार मोठं एक अभियान आहे. आपण सर्वात तरुण देश आहोत जगातला आणि आपल्या मुलांनी सगळ्या जगावर राज्य करावं, पण ते प्रेमाने आणि आपल्या सेवेने करावं. आणि याच्यासाठी एक आम्ही मोठं असं अभियान ठरवलं की मुलांच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून त्याच्यामध्ये व्होकेशनल ट्रेनिंग आणायचं आणि व्होकेशनल ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना रोजगार मिळणार ह्याची त्यांना खात्री असते. परंतु महाराष्ट्र पहिलं असं राज्य आहे की ज्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन देशाबरोबर करार केला आणि 4 लाख मुलांना थेट परदेशामध्ये नोकऱ्या देण्याची व्यवस्था केली. आपल्या लोकांबद्दल किती काळजी घ्यावी याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि मी खूप लांबलचक भाषण करणार नाही, परंतु मुलांची आणि पुढची पिढी घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. खरं तर तात्या थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत, ते तुम्हाला सांगू शकतील की शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न होते त्याच्यापैकी 90% प्रश्न हे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि कुठलाही एखादा शिक्षकांचा प्रश्न म्हटला की मुख्यमंत्र्यांनी कधी त्याला नाही म्हटलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षक जर खुश असेल तर मुलं खुश होऊ शकतात. आणि म्हणून सर्व शिक्षकांनी, व्यवस्थापनाच्या शाळा होत्या तिथं सर्व व्यवस्थापकांनी म्हणजे त्याच्या व्यवस्थापन मंडळाने, विद्यार्थ्यांनी सर्वांनीच याच्यामध्ये सहभाग घेतला. पण विशेष कौतुक हे मुख्यमंत्री महोदयांच्या सर्व टीमचं केलं पाहिजे की ज्यांनी स्वतः ह्याच्यावर मॉनिटरिंग केलं, स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि स्वतःच्या घरचा काम असावं त्याप्रमाणे ते याच्या यशस्वीतेसाठी राबले. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि तेच एज्युकेशन डिपार्टमेंटचं आहे. आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमधल्या लहानात लहान कर्मचाऱ्यापासून आमचे संचालक असतील, आमचे कमिशनर असतील, आमचे सचिव असतील, प्रत्येकजण या अभियानासाठी राबलेले आहेत. आणि म्हणून ही वर्ल्ड रेकॉर्ड जी निर्माण झाली हे सर्व तुमचं कर्तृत्व आहे आणि तुमच्या सहभागामुळे हे शक्य झालं. त्याच्यामुळे आपणा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आपली सर्व ताकद ही शिक्षण विभागाच्या मागे उभी केली आणि त्याच्यामधून उद्याचा संपन्न महाराष्ट्र घडेल याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा मी मनापासून आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.